आफ्टरनून. भारतातील सामाजिक समस्या या टॉपिकवर आपण बोलतोय. मागच्या काही लेक्चर्सपासून अजून काही लेक्चर्स आपण त्याच्यावर डेडिकेट करू. इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ह्या समस्यांपैकी आपण काही ऑलरेडी 5-6 सामाजिक समस्या बघितल्यात आणि आज आपण त्याच कंटिन्युएशन आणखी 2-3 नवीन समस्यांबद्दल नॉलेज मिळवू. आजच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या बालगुन्हेगारी, मद्यपान आणि भ्रष्टाचार ह्यावर आपण बोलू. थोडं फास्ट बोलू कारण टॉपिक सोपे आहेत आणि कारणं आणि आपण त्याचे परिणाम किंवा त्याची उपाययोजना बघू. तर हे 3 टॉपिक आजच्या आज आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. बालगुन्हेगारी, मद्यपान आणि भ्रष्टाचार. ओके, त्यातला पहिला टॉपिक सुरू करतो मी. बालगुन्हेगारी. त्याची प्रस्तावना बघू आपण आधी. जसं तुम्हाला माहिती आहे की हे जे बुक आहे हे बुक आहे मुंबई विद्यापीठाचं एक ऑथेंटिक बुक आहे, BAचं. भारतीय समाज व्यवस्थेत बालगुन्हेगारी समस्या दिसून येते. त्याचा परिणाम तो औद्योगिकरण म्हणा, नागरिकरण म्हणा, ह्यातनं ती विकसित झालेली व्यवस्था, त्याचं कुटुंबातलं परिवर्तन, नियंत्रणाचा अभाव, गलिच्छ वस्त्या, त्याचबरोबर कुटुंब विघटनाची समस्या, ह्या सर्व समस्यांमुळे आपल्याला बालगुन्हेगारीचा प्रॉब्लेम, बालगुन्हेगारीची समस्या आज भारतामध्ये दिसते. या संदर्भात अनुकूल वातावरण निर्माण करणं किंवा ग्रामीण भागातील शेकडो लोक ह्या शहरी क्षेत्रात वास्तव्यास येणं, झोपडपट्टी ह्यांचा परिणाम ह्यांचं प्रमाण वाढणं, यामुळे बालकांवर वाईट परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. आणि एक्झॅक्टली ह्या वाईट परिणामामुळे किंवा ह्या संस्कारांमुळे आपल्याला दिसतं की बालगुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. कारण व्यक्ती जीवनात सुरुवातीचा काळ हा बालपणाचा असल्यामुळे त्या वयात बालकांवर जे योग्य संस्कार होणं आवश्यक असतं, योग्य सवय लागणं आवश्यक असतं, ह्याचा अभाव असल्यामुळे आपल्याला बालगुन्हेगारीचं प्रमाण भारतभर असं दिसतं. जुवेनाईल त्याला आपण म्हणतो की जो एखादा बालक जो कायद्याच्या त्याला कायदा आहे ना की तो इट्स इन अगेन्स्ट ऑफ लॉ, की इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ, कायद्याच्या संघर्षामध्ये असणं, त्याला आपण बालगुन्हेगारी म्हणतो. तो संस्कार, सवय यांची पुढील जीवनाची दिशा ठरवून देऊ शकतात. त्यामुळे बालकांवर योग्य संस्कार होणे आवश्यक असते. व्यक्ती मूलतः ही जन्मतःच गुन्हेगार कधीच नसतात. त्याला परिस्थिती ही गुन्हेगार बनवते. त्याला समाज व कुटुंबातून तो गुन्हेगार बनतो. तशीच शिकवण, संस्कार मिळतात. तर एकंदरीत काही सामाजिक समस्या किंवा सामाजिक मुद्दे ह्या बालगुन्हेगारीच्या मागे जबाबदार असल्यामुळे ही एक सामाजिक समस्या आहे, हे नक्की. बालगुन्हेगारी त्यातला पहिला बघू आपण. साधारणतः 16 ते 18 वर्षांपर्यंत मुलं प्रचलित सामाजिक नियमांच्या बाबतीत अज्ञानी असतात. ओके, की समाजामध्ये कसं वागावं किंवा काय योग्य काय अयोग्य, लॉ किंवा काय लॉफुल आहे काय अनलॉफुल आहे ह्याबद्दल ते अज्ञानी असतात. आणि ते करत असलेल्या वर्तनाचा परिणामांचे ते गांभीर्यानं त्याची चर्चा किंवा गांभीर्यानं विचार करत नाहीत की आपण नेमकं काय करतोय, है ना. त्याचं गांभीर्य त्याला नसतं. असे वर्तन हे भावनेच्या आहारी जाऊन किंवा इतरांच्या वर्तनाचे अनुकरण केल्यानं होतं. कधी कधी मूवीज, बॉलिवूड किंवा काही क्राईम सीन्स बघून ते पुन्हा तसं अनुसरण्याचं काम ते करतात. किंवा काही त्या एरियामधले भाई दादा गुंडे लोक असतात त्यांचं अनुसरण करण्याचा प्रयत्न करतात. तर अनुकरण करून बालक हे समाजविरोधी वर्तन करण्यास प्रवृत्त होतो. त्यामुळे बालगुन्हेगारी आपल्याला दिसते. तरी ते कायद्याच्या विरोधी, तो असे वर्तन समाजमान्य नसले तरी कायद्याच्या विरोधी असले असे आपण म्हटले तरी तो प्रत्यक्षात बालकांना वर्तन व कायदे यांची जाणीव नसते. तर काय कायदे आहेत, काय गुन्हा आहे, तो गुन्हा खरंच आहे की गुन्हाही नाही ह्याची पण जाणीव बालकांना नसते. आणि अशा वेळेस त्यांच्या हातून जर एखादं कृत्य घडून गेलं की जे इलिगल आहे कायद्याद्वारे, तर तो बालगुन्हेगार ठरतो. गुन्हेगारी शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विचारवंतांच्या मते कोणीही जन्मतःच गुन्हेगार नसतो, है ना. तो एक सामाजिक प्राणी बनतो किंवा तो आधी एक जैविक प्राणी असतो. तो सामाजिक किंवा गुन्हेगार कसा बनतो तर सामाजिकरणातून. त्याला सवंगडी, समाजातील भौतिक सुविधा, चित्रपट, है ना, इत्यादी मालिका, अशा गोष्टीतून तो सर्व काही शिकत असतो. तरी सुद्धा बालगुन्हेगार कोणाला म्हणावे, है ना, किंवा मानावे यावर गुन्हेगार शास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ यांच्यामध्ये एकमत दिसत नाही. तरी सुद्धा प्रत्येक राष्ट्राने बालगुन्हेगारी ठरवण्याचे वय निश्चित केले आहे. अलीकडे ह्या विषयावर चर्चा सुरू आहे. पण ते एक 18 वर्ष आपण आता जुवेनाईलला पकडतो. 18 वर्षाच्या आत जर गुन्हा केलेला असेल तर तो बालगुन्हेगार असतो. तर बालगुन्हेगाराचा अर्थ व स्वरूप त्याला डिफाईन केलंय की बालगुन्हेगारी समाजशास्त्रीय अध्ययन करत असताना बालगुन्हेगारीचा अर्थ लक्षात घ्यावे लागेल. या समस्येबाबतीत अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. याविषयी जर आपण नीट बघितलं तर डॉक्टर MJ सेडना विशिष्ट प्रदेशातील कायद्याने निश्चित केलेल्या वयापेक्षा, है ना, की प्रत्येक देशामध्ये बाल गुन्हेगार ह्याचं वय किती असावं किंवा त्याच्या आत तर गुन्हा केला तर तो बाल गुन्हेगार
अदरवाईज तो एक नॉर्मल अडल्ट गुन्हेगार म्हणला जातो. तर प्रत्येक देशामध्ये ह्याचं वय वेगवेगळं असतं. तर विशिष्ट प्रदेशातील कायद्याने निश्चित केलेल्या वयापेक्षा कमी वय असलेल्या बालकाने या तरुणाने केलेले कायद्याविरोधी वर्तन म्हणजे बाल गुन्हेगारी ह्याला म्हणतो आपण फ्रीडलँडर है ना. त्यांना बाल अपरिचिता म्हणजे की बालकांचे असे वर्तन की जे कायदेशीर कारवाईस पात्र आहे. विल्यम शेल्डन बाल अपचारिता म्हणजे तो जो है ना इम्प्रॉपर बिहेवियर आहे, विशिष्ट वयातील आतील मुलांचे समाजाच्या योग्य अपेक्षांचा भंग करणारे वर्तन याला आपण म्हणतो. मार्शल बी ब्लिनार्ड प्रचलित कायद्यानुसार म्हणजे 16 ते 18 वर्षाखालील बालकांनी समाजाला घातक ठरेल असे समाजविरोधी कृत्य करणं ह्याला आपण बाल गुन्हेगारी असं म्हणतो. तर बेसिकली अशा काही डेफिनेशन्स त्यांनी दिलेल्या आहेत. स्वरूप बघू आपण. बाल गुन्हेगारांची समस्या दिवसेंदिवस ही वाढत चाललेली आहे आणि पाश्चात्य देशांमध्ये तुलनेत भारतात बाल गुन्हेगारीचे प्रमाण तसं कमी आहे. अमेरिका, चीन यासारख्या प्रगत देशात शालेय विद्यार्थी बंदुकीचा सहजपणे वापर करतात आणि आपण नेहमी न्यूजमध्ये बघतो की ह्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांवर किंवा स्कूल टीचर्सवर अटॅक झाला बालकांकडनं. तर बंदुकीचा सहजपणे वापर करतात. ज्या वयात त्यांच्या हातात वही पेन पकडायला पाहिजे त्यांनी बंदूक ते हातात घेतात. आपल्याला हे पाश्चिमात्य देशांमध्ये जास्त करून दिसतं, राईट. त्यामुळे त्यांच्यात संस्कार देण्यासाठी आई वडिलांकडे वेळ नसल्याने मुलं एकलकोंडे बनतात, स्वचा विचारी बनतात आणि असे क्राईम्सच्या नादाला लागतात. बालगुन्हेगारीची कारणं जर नीट बघितले तर आपण त्याला समजून घेऊ की बालगुन्हेगारी आतापर्यंत बघितलं आपण बालगुन्हेगारी म्हणजे काय. ओके. कारण बालगुन्हेगारी ही एक सामाजिक समस्या असल्यामुळे समस्येचा अभ्यास करताना बालक हा जन्मतःच गुन्हेगार नसतो, तर त्याला सभोवतालच्या वातावरणात संस्कार कुठल्या स्वरूपात रुजले गेलेत ह्याच्यावर तो डिपेंड आहे. तर बेसिकली बालकावर जे परिणाम सामाजिकरणातनं होतात तिथले मूल्य संस्कार ह्यावर डिपेंड आहे की तो गुन्हेगार होईल और नाही होईल, राईट. तर व्यवस्था भक्कम असून ती प्रभावी कार्य करत होती. म्हणजे 1960 पर्यंत भारतात बाल गुन्हेगारीचे प्रमाण तसे फार कमी होते. त्यानंतर मात्र बाल गुन्हेगारीच्या संख्येत अचानक वाढ झालेली आपल्याला दिसते. याचं रिझन की शहरांच्या वाढत्या प्रमाणाबरोबर बाल गुन्हेगारीच्या प्रवृत्तीत पण वाढ होताना दिसते. जॉईंट फॅमिली सिस्टम डिस्ट्रॉय होतीये, रुरल इंडिया डिस्टर्ब होतोय, शहरीकरण वाढलंय, शहरांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण आणि त्या गुन्हेगारीचं अनुकरण करण्याचा प्रकार आपल्या बालकांमध्ये दिसतो. तर शहरी संस्कृती, शहरातील कुटुंबातील जबाबदारी, सामाजिककरणाचा अभाव असे काही फॅक्टर्स आहेत की ज्यामुळे मुलांच्या समाजाविरोधी वर्तनाची समस्या वाढलेली आहे. परंतु प्रत्यक्षात लहान मुलं आहे ना की ते त्यांच्यात सुधारणा होईल अशी अपेक्षा ठेवून मुलांना कुटुंब, आईवडील, समाज यांच्याकडून आपण समज देतो. तर एकंदरीत अशा प्रकारे वाढत्या शहरीकरणाबद्दल बरोबर आपल्याला बाल गुन्हेगारीचं प्रमाण पण वाढताना दिसतं. त्याचबरोबर भारतात बाल गुन्हेगारीचे स्वरूप लक्षात घेता गरिबी, गलिच्छ वस्त्या, स्थलांतर, आई वडील नोकरीनिमित्त जास्त वेळ बाहेर जाणे, बाहेर राहणे, कुटुंब व्यवस्थेतील मूल्यांमध्ये शिथिलता, औद्योगिकरण व नागरीकरणाचा वाढता प्रभाव हे सगळे काही कारण आहेत त्याच्यामागे आहे ना. की नोकरीनिमित्त बाहेर राहणे, कुटुंब व्यवस्थेतील मूल्यांमध्ये शिथिलता, औद्योगिकरण व नागरीकरणाचा वाढता प्रभाव, आर्थिक परिस्थिती, वाढते घटस्फोट, मनोरंजन, मद्यपान, कुचकामी शिक्षण प्रणाली ही सगळी फॅक्टर्स आहेत की ज्यामुळे बाल गुन्हेगारी आपल्याला वाढते. कारण बघा, पहिलं कुटुंब. आपण शॉर्टमध्ये बघू, तुम्हाला ह्याचा आयडिया आहे कुटुंबाची की कसं. बालकाच्या जीवनातील पहिली शाळा ही त्याचं कुटुंब असतं आणि कुटुंब ही व्यक्तीला जीवनाचा आकार देते. आई वडील, भावंड किंवा काका काकू ह्यांच्याकडनं जर आपल्याला सामाजिककरणच जर गुन्हेगारी स्वरूपात झालं तर तुम्हाला दिसेल की ते बालक हे गुन्हेगार बनतं. जसं की सावत्र आई वडील, गुन्हेगार कुटुंब, सिनेमातून कुटुंबाचा आकार है ना, किंवा नियंत्रणाचा अभाव है ना. तर बेसिकली असं मीमांसा करणं, डिस्कस करणं ह्याचं जर डेप्रिसिएशन असेल तर तो गुन्हेगार बनतो. कुटुंबाचा आकार सदस्यांवरनं ठरतो. ज्या कुटुंबात सदस्य संख्या जास्तीची असेल त्या कुटुंबाचा आकार मोठा असतो. अशा कुटुंब संस्थेत बालकांवर योग्य संगोपन होत नाही, त्यामुळे गरजा पूर्ण होत नाहीत. त्यामुळे जास्तीत जास्त मुलं असल्याने आईवडिलां मुलांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे जी मुलं ही ते प्रेमापासून दूर राहतात, संस्कारापासून दूर राहतात, सामाजिकरणापासून दूर राहतात, ते शक्यतो गुन्हेगारीमध्ये असतात. सावत्र आईवडील है ना, त्यांना प्रेमाचा अभाव असतो. त्यामुळे आपल्याला दिसतं की उपाशी ठेवणे, घराबाहेर काढणे, मारहाण करणे, मारामारी करणे. तर अशा प्रकारे पण ही प्रवृत्ती योग्य नाही. त्याचबरोबर भग्न है ना, की एक कुटुंब, त्याला आपण म्हणू की डिस्ट्रॉय झालेलं कुटुंब, की पती पत्नीच्या संबंधात भंग होणे किंवा दोघांपैकी एकाचा मृत्यू होणे, अशा वेळी देखील तुम्हाला प्रेमाचा एक किंवा आसरा, सहारा ह्याचं कमतरता भासते आणि तुम्हाला कायदेशीर तो कायद्याच्या आडवा येतो आणि तो बाल गुन्हेगार बनतो.
नियंत्रणाचा अभाव व अतिरिक्त शिस्त है ना. बर्टनने केलेल्या अध्ययनावरनं आपल्याला दिसतं आपल्याला की अलीकडच्या काळात की नियंत्रण आणि अतिरेकी शिस्त हे ना की खूप जास्त कंट्रोल जर तुम्ही केलं आणि खूप जास्त डिसिप्लिन आलं तर ते मुलं देखील पुढे बाल गुन्हेगार बनू शकतात. तर बर्टनने केलेल्या अध्ययनावरनं नियंत्रण व अतिरेकी शिस्त हे मुलास बाल गुन्हेगारीस प्रवृत्त करते. अलीकडे कुटुंबातील आई वडील नोकरीला असल्यामुळे आपल्या कामात मग्न असतात. अशा वेळेस कुटुंबातील बालकांकडे नियंत्रण द्यायला वेळ नसतो. तो बेसिकली ते उपस्थित राहतात आणि है ना की शिस्त लावायला त्यांना युवकांना दबाव वाटतो. म्हणून नियंत्रणाचा अभाव व अतिरेकी शिस्त जर असेल, खूप डिसिप्लिन आणि नियंत्रण नसणं, कंट्रोल नसणं, त्यामुळे देखील बालगुन्हेगारी वाढते. वाईट संगत हा पण एक पॉईंट आहे. त्याचबरोबर चित्रपट, वाईट मनोरंजन, मोबाईल ह्यामधनं आपण आजकाल रील्स बघणं, व्हिडिओ बघणं, फायटिंगच्या रील्स बघणं, दादाभाई यांच्यासारखी रोल मॉडेल्स तयार होणं. तर ह्यामुळे काय होतं की मुलांवर समाजामध्ये आपण जे दाखवतो त्यांना पिक्चरमधनं त्यांना वाटतं की हेच योग्य आणि असं बनायला पाहिजे. मन्या भाई, मन्या सुर्वे, दाऊद इब्राहिम ऑल की सुलतान मिर्झा. तर एकंदरीत इवन KGF वगैरे हे जे मूवी आहेत, सो तुम्हाला रोल मॉडेल तुम्ही काय सेट करतायत हे प्रॉब्लेम होतो. तर लहान मुलांना वाटतं की असं केलं तर समाज आपल्याला हिरो समजेल आणि एक्झॅक्टली गुन्हेगारी होते. तर वेशभूषा, केशभूषा, मारामारी, चोरी करणं, अपहरण करणं, वस्तू पळवणं, दरोडा टाकणं, खिसे कापणे, धूम्रपान करणे. तर एकंदरीत अशा पद्धतीनं आपल्याला दिसतं की हे व्हॉट यू कॅन से की बाल गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं ह्या सिनेमांमुळे किंवा वाईट संगतीमुळे. आणि स्त्रियांवरचे अत्याचार देखील तुम्हाला ह्यामुळे वाढताना दिसतात. बेकारी हे पण एक रिझन आहे ज्यानं बाल गुन्हेगारी वाढते. आई वडील घरातील इतर सदस्यांना रोजगार उपलब्ध नसल्यामुळे उदरनिर्वाहासाठी लागणारा पैसा उपलब्ध होऊ शकत नाही. अशा कुटुंबातील व्यक्तीच्या गरजा पूर्ण करणे शक्य होत नाही. मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी पूर्ण करणे त्यांना जीवावर जाते. मुलांकडे त्यांचे दुर्लक्ष होते. आर्थिक कारणावरनं त्यांच्यामध्ये भांडणं होतात आणि एकंदरीत त्या कुटुंबामध्ये डिस्टर्ब वातावरण असल्यामुळे ती बालकं हे गुन्हेगारीचा रस्ता त्यांचं फ्रस्ट्रेशन किंवा डिप्रेशन बाहेर काढायला वापरतात. दारिद्र्य हे देखील आहे की गरजांची पूर्ती होत नाही दारिद्र्यामुळे. बालकांच्या चांगलं शिक्षण मिळत नाही, चांगली हेल्थ मिळत नाही, चांगले संस्कार मिळत नाहीत. त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. गलिच्छ वस्त्या हे पण खूप इम्पॉर्टंट रिझन आहे की ज्यांना बाल गुन्हेगारीचं प्रमाण आपल्याला वाढताना दिसतं. वाढती लोकसंख्या, स्थलांतर, औद्योगिकरण, नागरिकीकरण है ना, तर आपण शहरीकरण म्हणतो. शहरामध्ये गलिच्छ वस्त्यांचं प्रमाण वाढतंय. मुंबई, दिल्ली, मद्रास, कलकत्ता इथे देखील गलिच्छ वस्त्यांचं प्रमाण वाढतंय. स्लम्सचं प्रमाण वाढतंय. कारण या ठिकाणी जागेची टंचाई आहे, जागेच्या किमती वाढत आहेत, घरे बांधण्यासाठी पैसे कमी पडतात एटसेट्रा. तर ह्यामुळे ज्या स्लम्स तयार तिथे तुम्हाला दिसेल की तिथे शिक्षणाचा अभाव असतो, मूल्यांचा अभाव असतो. तिथे जुगार, मद्यपान, मटका, वेश्यावृत्ती, चोऱ्या माऱ्या अशा प्रकारचे गुन्हेगारी प्रवृत्ती ऑलरेडी ते समाजामध्ये असते. तिथे ती नॉर्मल असते आणि त्या मुलांना, लहान मुलांना तसेच संस्कार त्या गलिच्छ वस्त्यांमधनं मिळतात आणि बाल गुन्हेगारी वाढते. आणि एकंदरीत गुन्हेगारी हे देखील एक पॉईंट आहे की है ना, बालकांवर केवळ कुटुंब संस्थेच्या माध्यमातून नाही तर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आजूबाजूच्या समाजाचा त्यांच्यावर परिणाम होत असतो. आणि जिथे गुन्हेगारी, ज्या समाजामध्ये गुन्हेगारी आहे, जिथे क्राईमचा रेट हाय आहे, त्याच सोसायटीमध्ये तुम्हाला दिसेल की बाल गुन्हेगारांचं प्रमाण पण जास्त आहे. औद्योगिकरण व शहरीकरण की आज देश 21व्या शतकाकडे वळतोय आणि त्याच्या बरोबरीने औद्योगिकरण व शहरीकरण देखील वाढत आहे. तर गलिच्छ वस्त्या, झोपडपट्टी, एकंदरीत हे शहरीकरणामुळे एकंदरीत सगळे प्रॉब्लेम, स्वैराचार, गुन्हेगारी है ना, तो ह्या सगळे कारण आहेत की जसं की की त्या शहरातील बाल गुन्हेगारी समाज, कुटुंब, शेजार किंवा वास्तवात असलेल्या परिसरातील वाईट संगती, गलिच्छ वस्त्या, गुन्हेगारी, सगळे ही जी कारण आहेत, ह्या कारणानं बाल गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय. बाल सुधार कायदे देखील आपल्याकडे आहेत. जसं की 1850 पासून बाल गुन्हेगार व गुन्हेगार यांच्यात भेद करण्यात आलेला आहे. कारण आपण बाल गुन्हेगारांना थोडी सॉफ्ट ट्रीटमेंट देतो, त्यांना शिक्षा कमी असते, त्यांना सुधारण्यावर आपण फोकस करतो ना की शिक्षणावर. तर बाल सुधार गृह ही अशी कन्सेप्ट आहे की ज्यातून आपण मुलांना की एक क्रिमिनल, प्रॉपर क्रिमिनल न समजता त्याला आपण समजतो की ह्याचं डिस्टर्ब सोशलायझेशन झालेलं आहे, ह्याला पुन्हा रिफॉर्म करण्याची गरज आहे, सोसायटीमध्ये पुन्हा एंट्री देण्याची गरज आहे. तर बाल सुधार कायदे 1850 पासून बाल गुन्हेगार व गुन्हेगार यांच्यात भेद आपण केलेला आहे. त्यानुसार बाल गुन्हेगारीसाठी आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. अशा बालकांना गुन्हेगार म्हणावे की नाही, त्यांची वयोमर्यादा किती असावी, हीची पण निश्चिती आपण कायद्यांच्या माध्यमातून करतो. कायद्याअंतर्गत मुलांना योग्य सहाय्य करावे, त्यांची स्वतंत्र व्यवस्था करावी, असे विविध स्वरूप कायद्याची अंमलबजावणी आपण करतो. तर बेसिकली सुधारगृह कायदा आपल्याकडे आहे, रिफॉर्मेटिव्ह स्कूल्स ॲक्ट 1897.
हा कायदा 1897 साली पास करण्यात आला. या कायद्यामुळे न्यायालयांना अधिकार मिळवून बाल गुन्हेगारांना कारागृहात न पाठवता सुधारगृहात पाठवावे अशी ती विशेष तरतूद आपण केलेली आहे. तर आता तो 18 वर्षाचा कायदा आहे. तर त्याने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देऊन त्याला सुधारगृहात ठेवले पाहिजे अशी आपण दखल घेतो. राईट. या संस्थेची कार्यप्रणाली व त्याची व्यवस्था कशी आहे? रात्री बाल गुन्हेगारी केलेल्या बालकांची स्वतंत्र राहण्याची व्यवस्था, जेवण, कपडे, सफाई है ना, की हे सगळं स्वतंत्र, गादी आहे सगळं असलं पाहिजे. औद्योगिक प्रशिक्षण आपण त्यांना देतो आणि वैद्यकीय सुविधा देखील त्यांना पुरवतो. नंतर एक नवीन कायदा आला की बाल रोजगार कायदा 1938. 15 वर्षाखालील बालकांना नोकरीवर ठेवूच नये है ना, तो चाइल्ड लेबर ऍक्ट आहे. हा बाल श्रमिक कायदा 1933 ला कायदा पास केला. म्हणून या वयात है ना की बालकांना नोकरी देणं योग्य नाही. अजून काही कायदे आहेत की मुंबई बाल अधिनियम आहे, धूम्रपान कायदा आहे है ना. तर त्याचबरोबर असे काही कायदे आहेत की जे आपल्याला बाल गुन्हेगारी कमी करायला प्रयत्न करतात. त्याचबरोबर बाल गुन्हेगार सुधार कार्यक्रम देखील आपल्याकडे आहे. वाढत्या बाल गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता 1924 मध्ये जिनेवा येथे भरलेल्या जागतिक परिषदेत जगातील बहुतेक राष्ट्रांनी बालकाचा हक्क जाहीरनामा मान्य केला. त्यानुसार त्यांचे संगोपन, शिक्षण, खानावळ, वस्त्र, आरोग्य हे सगळं काही आपण काळजी घेतो. तर एकंदरीत आपल्याला दिसतं की असा सुधार कार्यक्रम आहे. इव्हन बाल न्यायालय, ज्युव्हेनाईल जस्टिस कोर्ट असं पण आपल्याकडे कायदा किंवा न्यायालय आहे. तर बाल न्यायालय भारतात सर्वप्रथम 1922 मध्ये कलकत्ता येथे आपण सुरू केले. त्यापाठोपाठ मुंबई, मद्रास येथे बाल न्यायालय सुरू केले. या बाल न्यायालयात 16 वर्षाखालील मुले व 18 वर्षाखालील मुलीचे खटले चालू होते, पण त्याचा पुन्हा रिफॉर्म केले. तर इथे आपण एक स्पीडली जस्टिस देतो, त्यांना न्याय मिळवून देतो असे आपण कोर्ट्स तयार केलेत. सुधारगृह देखील आपण तयार केलेले आहेत की जिथे आपण त्यांना बाल गुन्हेगारांना जे आहेत त्यांना एकत्र ठेवतो, त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करतो, त्यांना ट्रेनिंग देतो, शिक्षण देतो, आपण त्यांना रिफॉर्म किंवा त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. देन प्रमाणित शाळा देखील आपल्याकडे आहेत की ज्यामध्ये 1948च्या अधिनियमानुसार प्रमाणित शाळा ज्या आहेत, सर्टिफाईड स्कूल ज्या आहेत त्या महाराष्ट्रात सुरू केलेल्या आहेत आपण. यात बालकांकडून झालेल्या गुन्हेगारीतून मुक्त होण्यासाठी दीर्घ काळापर्यंत प्रमाणित शाळांमध्ये ठेवून त्यांना निवास, भोजन, वस्त्र यांची आपण व्यवस्था करतो. बरोबर, यांची व्यवस्था करतो. त्याचबरोबर शिवणकाम, सुतारकाम, हातमाग, चित्रकला, टीव्ही दुरुस्ती हे सगळं आपण त्यांना शिकवतो, नळ फिटिंग वगैरे. तर ही काही मुलांना नियंत्रित शाळेत ठेवण्याची देखील सुविधा आपण करतो. तर प्रमाणित शाळेमध्ये आपण त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग देतो की जेणेकरून त्यांचं शिक्षा लवकर संपेल आणि शिक्षा संपल्यानंतर त्यांना समाजामध्ये काहीतरी रोजगारक्षम कार्यक्रम तिथे त्यांना एम्प्लॉयमेंट मिळावी. परिवीक्षा वसतिगृह ज्या लहान मुलांकडनं गुन्हेगारी घडून येते त्यांना परिवीक्षावर सोडून देण्यात येते, परंतु त्यात हे अनाथ, निराश्रय, सो बेसिकली आपण त्यांची देखील काळजी करतो. यात त्यांच्याकडनं समाजीकरणातील वर्तन चांगले घडावे, कायद्याविरोधात वर्तन होऊ नये, व्यसनाधीनतेकडे जाऊ नये अशी आपण तिथे काळजी घेतो. बालग्राम योजना पण आहे. सामाजिक दृष्टिकोनातनं मुलं हे भविष्याचे नागरिक असणार आहेत आणि परंतु योग्य वेळी योग्य लक्ष जर आपण दिलं नाही तर तो बाल गुन्हेगार बनतो. पुढे वय वाढल्यानंतर तो प्रौढ गुन्हेगार बनतो. म्हणून आपल्याला खूप लवकर ऍक्शन घेणं आवश्यक असतं. म्हणून अशा मुलांना वाचविण्यासाठी डॉक्टर हर्मन मायनर यांनी ऑस्ट्रिया येथे बालग्राम योजना काढली. यातून मुलांना वाचवा असे सूत्र आपण तिथे केलेलं आहे. सो सेव्ह चिल्ड्रेन. ह्यामध्ये आपण ही जी कन्सेप्ट आहे ती भारतामध्ये पहिलं बालग्राम 1967 साली हरियाणामध्ये सुरू केलं. तर तुम्हाला हे ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवायला हवं की डॉक्टर हर्मन यांनी ऑस्ट्रियामध्ये बालग्राम सुरू केलेलं आहे. ओके, मुलांना वाचवा, सेव्ह द चिल्ड्रन. नंतर आपण बघितलं की भारतामध्ये हरियाणामध्ये ही पहिल्यांदा सुरू केलं गेलं 1967 मध्ये. बालग्राम योजना 20 कुटुंबात प्रत्येकी 10 प्रमाणे 280 मुले राहतात. तर 28 कुटुंबात आपण तिथं म्हणू की प्रत्येक कुटुंबाचा सांभाळ करणाऱ्या 20 मातांची नियुक्ती केलेली आहे. तर आपण त्यांना एकंदरीत तिथं काय शिकवतो तर कौटुंबिक स्वरूपातील जीवन जगता यावे, योग्य संस्कार रुजावेत, त्या मुलांना आईचे प्रेम मिळावे अशी ती कन्सेप्ट आहे. तर त्यांना आपण तिथे त्यांचा प्रामाणिकपणे त्यांचा काळजी घेतो. त्याचबरोबर प्रतिबंधात्मक कार्यक्रम पण आहेत की या समस्या ज्या बाल गुन्हेगारीच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी कायदे, शासन, स्वतंत्र वसतिगृह, व्यावसायिक शिक्षण याचबरोबर समाजाकडून व इतर संस्थांकडून प्रतिबंधात्मक सुधारात्मक कार्यक्रमांना विशेष सहाय्य करून बाल गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणाऱ्या मुलांना वाचवण्यात
येऊ शकते, वाचवतो आपण. यासाठी कार्यशाळा, चर्चासत्र, स्वयंसेवी संस्था, NGOज अँड ऑल हे विशेष कार्यक्रम तिथे राबवतात. जसं की चरित्र संवर्धन, सुदृढ शरीर, स्वयंसंपादित कौशल्य प्राप्त करावे, पुरेशी कार्यक्षमता असणं, शिक्षण मिळवून देणं, कुटुंब, शेजार, समुदाय यांचं योग्य सामाजिकरण करणं, संस्कार रुजवणं व या माध्यमातून काळजी आपण त्यांची घेतो. अश्लील व गुन्हेगारीचे समर्थन करणारे चित्रपट नको, या जाहिराती नको, है ना. तर इंटरनेट विशेष खास करून वेबसाईट्स, पोस्टर्स, अश्लीलता, CD या पॉर्नोग्राफीपासून आपण त्यांना दूर ठेवतो. गरीब, अनाथ, निरश्रित यांच्यासाठी आपण जीवन सुरक्षिततेची व्यवस्था करतो. जीवनातील भावी उद्दिष्टे याची पूर्तता केली जाते, है ना. समथिंग लाईक दिस. आपण अशी त्यांची काळजी घेतो. बाल मार्गदर्शन करणं, चिकित्सालय चालवणं, बालकांच्या विशेष वाढीसाठी शैक्षणिक बाबतीत योग्य आराखडा निर्माण करणं, है ना. त्यांच्यासाठी विशेष चित्रपटांची निर्मिती करणं, नैतिक सामाजिक प्रकारचे शिक्षण देणं, अशा अनेक साऱ्या गोष्टी ह्या माध्यमातून आपण करतो. ओके. तशा प्रकारे बाल कामगार बाल गुन्हेगार ही संकल्पना आपण बघितली. तर आपण आत्ता रिसेंटली हे बघितलं की ह्याच्यावर आपण प्रतिबंधात्मक कार्यक्रम काय करतो की टू अवॉइड, है ना, की ह्यांचा नंबर कमी व्हावा किंवा भविष्यामध्ये बाल गुन्हेगार हे तयार होऊ नयेत यासाठी आपण अशा प्रकारे काहीतरी कार्यक्रम राबवले पाहिजे, हे नक्की, है ना. तर असं काहीतरी करावं, हे सोल्युशन्स आहेत. तर चरित्र संवर्धन म्हणा किंवा सोशलायझेशन म्हणा, पॉर्नोग्राफीपासून दूर ठेवायला हवं. गरीब, अनाथ, निरश्रित मुलांना आपण सेक्युरिटी द्यायला हवी. जीवनातील भावी उद्दिष्ट पूर्तता करावी किंवा शासन, कुटुंब यासाठी एकत्र येऊन काहीतरी सुविधा कार्यक्रम चालवावे. बालमार्गदर्शन, चिकित्सालय, बालकांचा विषय आहे ना, ते सगळं काही आपण अशा पद्धतीनं हे त्याच्यावर सोल्युशन्स आहेत किंवा रिकमेंडेशन्स आहेत. नाव ह्याच्यावर बघितलं आपण की अजून काय काय चाललंय. बालग्राम योजना आहे आपल्याकडे, हरियाणामध्ये पहिल्यांदा सुरू झाली होती. त्यानंतर परिवीक्षा वसतिगृह आहे आपल्याकडे, राईट. त्याचबरोबर प्रमाणित शाळा आहे जिथे आपण त्यांची स्किलिंग ट्रेनिंग करतो, संस्कार देतो. सुधारगृह देखील आपल्याकडे आहेत की त्यांना आपण सेपरेट ठेवून की त्यांच्यावर रिफॉर्म्स करण्याची गरज आहे, अशा प्रकारची आयडिया आपण तिथे इम्प्लिमेंट करतो, सुधारगृह. त्याचबरोबर बाल न्यायालय, ज्युव्हेनाइल जस्टिस कोर्ट देखील आहेत की ती बालकांची किंवा बाल गुन्हेगारांची केस लवकरात लवकर सॉल्व्ह व्हावी, सॉफ्टली सॉल्व्ह व्हावी, यासाठी आपण सरकार किंवा न्यायालय प्रयत्नशील असतात. तर बाल न्यायालयाचा पण एक पॉईंट आहे. बाल गुन्हेगार सुधार कार्यक्रम देखील तो एकंदरीत आपले असे कार्यक्रम सगळे ह्यामध्ये आपण इम्प्लिमेंट करतो. कायदे आहेत आपल्याकडे. बाल धूम्रपान कायदा 18च्या खाली अलाउड नाही. बाल अधिनियम, मुंबई बाल अधिनियम 1948. बाल रोजगार कायदा 1938. देन वी हॅव बाल सुधार कायदा 1897, राईट. असे कायदे आपल्याकडे आहेत. आधी आपण बघितलं की हे का घडतं, बाल गुन्हेगारी का घडते, तर औद्योगिकरण आणि शहरीकरणाच्या प्रोसेसमुळे गलिच्छ वस्त्या, वाईट संस्कार, गुन्हेगारीसोबत त्यांचा कनेक्ट तयार होणं ह्यामुळे होतं. त्याचबरोबर गुन्हेगारीसोबत आहे ना की गुन्हेगार लोकांसोबत राहिल्यानं, वाढल्यानं वस्तींवर एकंदरीत त्यांचे जो रोल मॉडेल बनतात ते दादाभाई लोक बनतात. तर गुन्हेगारी हा पण एक प्रॉब्लेम आहे. त्याचबरोबर गलिच्छ वस्त्या हा पण एक प्रॉब्लेम आहे की जिथे तुम्हाला त्या गलिच्छ वस्त्यांमध्ये नेमकं काही सामाजिक समस्या असतात, जसं की वेश्या व्यवसाय किंवा मद्यपान, हे सगळ्या प्रॉब्लेम्समुळे ते मुलांना तसेच संस्कार त्यांच्यावर घडतात. गलिच्छ वस्त्या वगैरे, दारिद्र्य, पॉवर्टी हे पण एक पॉईंट की ज्यामुळे प्रत्येक मुलावर विशेष लक्ष देऊन होत नाही पालकांचं. तर दारिद्र्य ही पण एक समस्या किंवा हे पण एक कारण आहे. बेकारी एक कारण आहे की ज्यामुळे पैसा उपलब्ध नसल्यामुळे घर खर्च चालवायला किंवा मुलांचे संगोपन करायला, चांगल्या शाळेत पाठवायला, काळजी घ्यायला, संस्कार वर्ग घडवायला, स्पोर्ट्स शिकवायला हा खर्च करणं शक्य नसतं. त्याचबरोबर चित्रपट, वाईट मनोरंजन, मोबाईल ह्यांच्या नादाला लागून बऱ्याच मुलांनी एक अत्यंत वाईट प्रकारचं एक सामाजिकरण करून घेण्याची पद्धत आपल्याकडे आहे. किंवा तो आपण असा अनुभव घेतो की मुलं शक्यतो हे हिंसा बघून, व्हायलन्स बघून, सेक्शुअल असॉल्ट्स बघून, सेक्शुअल हिंसा बघून एकंदरीत असा याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या अनुकरणामधनं त्यांच्याकडं गुन्हे घडतात, त्यांना त्याची जाणीव नसते. वाईट संगत हा पण एक प्रॉब्लेम आहे. तंबाखू, धूम्रपान, सिगरेट है ना, किंवा ह्या सगळ्यांचा नियंत्रणाचा अभाव आणि अतिरेकी शिस्त. तर मुलांना पण जर आपण एकतर कंट्रोल ठेवलं नाही एका साईडला, है ना, की आपण त्यांना खूप लूज सोडलं की वाटेल ते कर बाबा,
आणि दुसऱ्या साईडला आपण त्यांना खूप शिस्त लावली एक्स्ट्रीम, की खूप मोकळं सोडणं आणि खूप शिस्त लावणं, ह्या दोन्ही धोकादायक गोष्टी आहेत. तर मोकळं सोडल्यानं पण गुन्हेगारीचं प्रमाण वाढू शकतं आणि खूप शिस्त लावण्यानं त्यांच्यामध्ये बंडखोरी वृत्ती वाढते आणि ते रिजेक्ट करतात सिस्टमला किंवा सोसायटीला आणि त्यांची गुन्हेगारी वाढते. तर अतिरेकी शिस्त देखील वाईट आहे. त्याचबरोबर भग्न कुटुंब, सावत्र आईवडील, कुटुंबाचा आकार मोठा असणं किंवा कुटुंब आहे ना स्वतः संस्कारी, त्या संस्कारावर डिपेंड असतं. तर ही सगळी बाल कामगाराची कारणं आहेत. तर अशा पद्धतीनं आपण एक पॉईंट आता संपवला की बाल गुन्हेगार ही समस्या काय आहे, का होते आणि त्याच्यावर काय करायला हवं. दुसरी समस्या आपण मद्यपान ही समस्या सुरू करू, एक सामाजिक समस्या. मादक पदार्थांचे सेवन करणे हे कुठल्या काळापासून आहे ह्याचा इतिहास ऍक्च्युली शोधणं हे अवघड आहे. पण एकंदरीत सर्व समाजामध्ये आणि इतिहासाच्या प्रत्येक पानावर आपल्याला मद्यपान हा एक समस्या दिसते. पुराण काळात देखील मद्यपानाचा प्रॉब्लेम होताच, ही समस्या होतीच. हे कादंबऱ्या किंवा काही लिटरेचरच्या आधारे आपल्याला सांगता येते. मद्यपान हा शब्द जरी अलीकडचा असला तरी मादक पेयांचे सेवन हे प्राचीन काळापासून चालते, वैदिक काळापासून चालते. राजवाड्यांच्या काळात देखील आपण मद्यपान ही समस्या किंवा ह्याचा एक प्रॅक्टिस किंवा बिहेवियर बघतोच. थोडं सोडून देऊ आपण ब्रिटिश वगैरे, डायरेक्ट पॉईंटवर येऊ की स्वातंत्र्यानंतर भारतात साधारणपणे आज पाहतो एकूण जवळजवळ 10 ते 12% लोक हे मद्यपान करतात असं आपल्याला ऑब्झर्व होतं. आकडेवारीचा अंदाज घेता 10 ते 12% म्हणजे जवळजवळ 10 ते 12 कोटी लोक मद्यप्राशन करतात. ओके, यामागे भारतीयांचा प्रथा, त्यांचे संकेत, त्यांचे परिकेयांचे आचार, त्याचबरोबर चालीरीती आहे ना, जसं की युरोपियनमुळे किंवा ब्रिटिशर्समुळे आपल्याला आणखी ह्या कल्चरमध्ये वाढ झाली, परकीयांचे आचार. देन काही जातीत मद्यपानास संमती आहे, काही देवतेस नैवेद्य दारूचा दिला जातो. तर अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामागे आहे ना, काही प्रथा आहेत, काही संकेत आहेत, काही जातींमध्ये मद्यपान चालतं आणि काही देवतेस तर इव्हन देवीला किंवा देवांना दारूचा नैवेद्य असतो. अशा प्रचारणामुळे मद्यपानाचे प्रमाण वाढलेले दिसून येते. तर आधुनिक काळात उच्चभ्रू समाज हा पाश्चात्य समाज व्यवस्थेचे अनुकरण करताय. त्यामुळे आपल्याला दिसतं की अल्कोहोलिझमचं प्रमाण आहे. तर उच्चभ्रू समाज जो आहे तो पाश्चात्य संस्कृतीला अनुकरण करतो आणि त्यामुळे इथे मद्यपानाचं किंवा मद्यप्राशन करण्याचं एक टेंडन्सी जास्त आहे. त्यामुळे फॅशन गंमत म्हणून स्त्री पुरुष तरुण वर्ग हे मद्यपान करू लागले आहेत. फॅशन झाली आजकाल ड्रिंक करणं. तर हॉटेल्स, वाईन्स, शॉप्स, चित्रपटगृह, नाईट क्लब, डान्स बार, वेश्यालय अशा ठिकाणी मद्यपान हे सहजपणे उपलब्ध होते. त्यामुळे समाजातील सर्व स्तरातील लोक मद्यपानाकडे आकर्षिले जातात, असा एक आपण ऑब्झर्वेशन बघतो. मद्यपान करणे काही वाईट नाही, परंतु ती एक सामाजिक समस्या बनत चाललेली आहे. तिचे स्वरूप वाढत चाललेले आहे. मद्यपान आज सर्रासपणे हे श्रमिक लोक, नोकर लोक, शिक्षक लोक, व्यापारी लोक, कारागीर लोक, पुढारलेली स्त्री है ना, दुःख व मानसिक तणाव कमी करण्यासाठी, आनंदाप्रसंगी, ह्या सगळ्या कारणात आपल्याला दुःखात म्हणा, आनंदात म्हणा, प्रत्येक वेळी दारू लागते. तर एकंदरीत भारतामध्ये दुःख किंवा आनंद ह्या दोन्ही क्षणांना सोबती असणारे दारू आहे. तर एकंदरीत मद्यप्राशन करणं हे एक टेंडन्सी होत चालली आहे, एक सवय लागत चालली आहे, जी वाईट सवय आहे, ज्यांना त्या प्रकृतीला, आपल्या तब्येतीला त्यांना हानी पोहोचते, कुटुंब व्यवस्थेला एक हानी पोहोचते, समाजाला, शरीराला घातक असते. म्हणून ही समस्या आहे. तर बेसिकली एक मद्यप्राशन करणं, दारू पिणं इज नॉट बॅड, पण जर ते असा परिणाम करत असेल तर इट्स बॅड. ओके, तर मद्यपान म्हणजे काय, त्याचा अर्थ काय बघून घेऊ आपण. मद्य व मादक हे दोघेही सेवन लोक व्यक्ती किंवा करतात, म्हणून सगळेच हे व्यसनाधीन आहेत असे म्हणता येणार नाही. परंतु मधून मधून मद्यपान करत राहिले तर मद्य व मादक पदार्थांची सवय लागण्याची शक्यता असते. याचे अतिरेक सेवनामुळे त्यांच्या जीवनात मद्यपान करणे हे अविभाज्य भाग बनतात आणि त्याची सवय कधी लागते हे कळत नाही. यामुळे व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे व्यक्ती अधिक प्रमाणात मद्य व मादकाचे सेवन करतो आणि त्यामुळे त्याचा परिणाम शरीरावर होतो, मनावर होतो, वर्तनावर होतो, सामाजिक दर्जावर होतो. त्यामुळे मद्यपानाचा प्रश्न हा अधिक कठीण बनतो. J.L. गिलिन, मद्यपान ही एक सवय असते की ज्यात मद्याच्या सेवनाची सदैव इच्छा असते आणि तिचे व्यक्तीच्या शरीर व मनावर गंभीर परिणाम होतात.
क्लाइन बेल म्हणतात की मद्यपी मनुष्य की जो त्याच्या मद्यपानामुळे अधूनमधून किंवा सातत्याने त्याच्या जीवनात अथवा वैयक्तिक संबंधात अडथळे येतात. मद्यपान ही अशी सवय आहे की ज्यामुळे व्यक्ती जीवनातील सामान्य प्रश्नांना तोंड देण्यासाठी सतत मद्यप्राशन करतो. अशा प्रकारे डेफिनेशन्स देण्याचा प्रयत्न केलाय. जॉन्सन ची डेफिनेशन बघू आपण. मद्यपान ही एक अशी स्थिती आहे की जी मद्य पिणारी व्यक्ती एखादा मद्य घ्यावयास सुरुवात केल्यानंतर वगैरे वगैरे. तर हे सगळं काही सोडून द्या टाइमपास, आपण डायरेक्टली अजून फोकस करू. ओके, डेफिनेशन्स आहेत त्या, वी नीड नॉट टू वरी अबाउट देम. वरील व्याख्यांच्या आधारे मद्यप्राशन करणाऱ्यांची काही वैशिष्ट्य बघू आपण की मद्यप्राशन करणाऱ्यांची काय वैशिष्ट्य आहेत. की प्रथम माणूस मद्यप्राशन करतो, नंतर मद्यप्राशनाला प्राशन करते आणि शेवटी मद्य माणसाचे जीवन प्राशन करते. मद्यपान एकदा केल्यानंतर हळूहळू प्रमाण वाढत जाते, त्यामुळे त्याचा परिणाम हा आंतरसंबंधात होतो. मद्यपानामुळे है ना आर्थिक प्रश्न निर्माण होतात, त्यामुळे त्यांचे गंभीर परिणाम कौटुंबिक गरजा भागवणार होतात. ताणतणाव म्हणून घेतलेली मद्य ही कायमची सवय बनते. वैद्यक दृष्टीने देखील हे बघायला गेलं तर आपण ते कसं प्रॉब्लेमॅटिक आहे. ते मानसिकतेवर शरीरावर त्याचा परिणाम होतो, राईट. त्याचबरोबर रक्तामध्ये 20,000 शेळ है ना शेळसरीसापेक्षा जास्त तो जो एक युनिट आहे ब्लडचा, त्याचे मद्याचे प्रमाण वाढले की भ्रमाची व्यवस्था सुरू होते. चालताना तोल जाणे, अडखळणे, ऐकू न येणे, बडबड करणे, गुंगी, बेशुद्ध होणे, मनावरचा ताबा सुटणे, हे सगळं आपण बघतो. ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये मद्यप्राशन केल्यानंतर त्याचे प्रमाण रक्तात 400 पेक्षा अधिक जाते, त्याला बेशुद्धी येते, श्वसन क्रियेत अडथळे निर्माण होतात, शरीराचे तापमान कमी होते. या क्रियेत शेवटची अवस्था मृत्यू येण्याची दाट शक्यता असते. मद्यपानाची कारणे, सो बेसिकली जर तुम्ही आकडे लक्षात ठेवले तर 400 वगैरे आहे ना, तिथं मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. मद्यपानाची कारणे बघू आपण. मद्यपान करणे हे सर्वसामान्य व्यवहार मद्यपान करण्यासाठी समाजातील असलेल्या प्रमाणकांवर डिपेंड असतं. आज पाश्चात्य समाज व्यवस्थेला पडलेला प्रभाव किंवा वाढते औद्योगिकरण ही सगळी कारणं आहेत की ज्यामुळे आपल्याला मद्यपान दिसतं. की पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव म्हणा, शहरीकरण वाढतंय, औद्योगिकरण वाढतंय, गरीब श्रीमंतातली दरी वाढतीये, वाढत्या आकांक्षा, यासाठी आपण ड्रिंक प्रेशर किंवा अँझायटी प्रेशर कमी करण्यासाठी ड्रिंकचा वापर जास्त होतोय. हे पूर्ण न झाल्यास ते एक कारण बनते. त्यामुळे वेगवेगळी कारणे निर्माण होतात आणि अभ्यासकांनी अनेक कारणांचा उल्लेख इथे केलेला दिसतो. बघू आपण काय काय. जसं की व्यवसाय, मनोरंजन, मित्रमंडळी इत्यादी कारणामुळे व्यक्ती मद्यपान करतो. तर स्टर्लिंग स्टार्लिंग यांनी अज्ञानता, फॅशन, व्यवसाय, जानेज म्हणजे की है ना की एक टेंडन्सी, एक ग्रुपला सोशल त्यांनी आपण म्हणू की जानेज म्हणतात की जे सामाजिक अपरिपक्वतेचे कारण म्हटलंय. बोंगर म्हणतात की दुःख, व्यवसाय, निवासाची गैरसोय, अज्ञान ह्यामुळे होत असेल. तर बेसिकली अशी काही कारणं आहेत की जसं की अज्ञान व गैरसमज, की मद्यपान संदर्भात अज्ञान असतो, गैरसमज असतात. मद्यपान केल्यामुळे कोणताही रोग होत नाही, उलट ते शक्तिवर्धक आहे असा गैरसमज असतो. अशा भ्रामक समजुतीमधनं मद्यपानाच्या आहारी जातात. निरक्षर लोक, गरिबी, अज्ञानता ही एक कारणं आहेत. सेकंडली फॅशन किंवा चैन म्हणून आजकाल शक्यतो जेवायला बाहेर जाणे, ड्रिंक करणे, मित्रांमध्ये गप्पा टप्पा मारताना थोडी दारू पिणे, अशी एक फॅशन म्हणून आलेली आहे. तर चैनी खातर ही चालते. तर बेसिकली फॅशन म्हणून देखील ह्याचा आपण टेंडन्सी बघतो की यस ड्रिंक करतात. मानसिक कारण आहे. समाज व्यवस्थेत विचार व कृतीमध्ये बदल व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आज स्पर्धेच्या युगामध्ये आहे आणि त्याला तेवढे सतर्क राहावे लागते. अपयश प्राप्त होते आणि अपयश प्राप्त झालं की निराशा, वैफल्य, अपराधीपणा, असुरक्षितता अशा समस्या निर्माण होताना आपल्याला दिसतात. तर ह्यापासून दूर जायला निराशेपासनं, वैफल्यापासनं, डिप्रेशन, एन्झायटीपासनं ड्रिंक घेण्याची टेंडन्सी आहे. चौथा पॉईंट आहे कर्जबाजारीपणा. हा पण एक प्रॉब्लेम आहे. समाजातील प्रत्येक घटकात बदल जाणवायला लागलेले आहेत. क्षमतेपेक्षा जास्तीची अपेक्षा करून भौतिक सुख सुविधा, चैन, फॅशन हे करतोय आपण. त्यामुळे एकंदरीत ते कर्ज फेडण्यास आपण असमर्थ होतो आणि मग ड्रंक ॲडिक्ट बनतो. संकट प्रसंगी देखील व्यक्ती ही ड्रिंक
मद्यपान करते. व्यक्ती जीवनात अनेक संकटे येत राहतात, त्याचे स्वरूप मात्र भिन्न असते. कष्टकरी श्रमिक वर्गात गलिच्छ वस्त्या, परिसर, राहणीमान, श्रमाचा मोबदला कमी असणं, श्रमातून थकवा, सुविधांचा अभाव आहे ना, हे सगळं काही ह्यामुळे आपण संकट, किंवा मुलीचे लग्न न होणं, मुलांना नोकरी न लागणं, शेतीमधनं उत्पादन कमी येणं, प्रेशर, कामाच्या ठिकाणचं प्रेशर, किंवा बॉसचा बॉसिझम, हे सगळं काही आपल्याला दिसतं की ह्या प्रेशरमुळे एकंदरीत संकट प्रसंगी ड्रिंकचं प्रमाण वाढतं. दारिद्र्य आणि बेकारी ही पण कारणं आहेत. दारिद्र्य, बेरोजगारी ही अनेक समस्यांना जन्म देते. त्याच्या पुढे सामाजिक मूल्य प्रमाणकांना बाधा निर्माण होते. हे प्रमाण अविकसित व विकसित देशात जास्तीचे दिसून येते. त्यामुळे आपल्याला दिसतं की दारिद्र्यामुळे कुटुंबात संघर्ष, ताणतणाव, संघर्षाची परिस्थिती, हे सगळं काही, यातनं अपराध देखील वाढतात. तर दारिद्र्य आणि बेकारी ही पण कारणं आहेत. आजारपणापासून दूर जाण्यासाठी किंवा लक्ष विचलित करण्यासाठी देखील दारू पिण्याची टेंडन्सी आहे, मद्यपान करण्याची टेंडन्सी आहे. तर एखादी व्यक्ती दुर्धर व्याधीनं पीडित असू शकते, डोकेदुखीने त्रस्त असते, कॅन्सर, अस्थमा, सर्दी पडसे है ना, अपचन, डोकेदुखी, हे सगळे आजार आहेत ज्यापासून आपल्याला दिसतं की ह्या आजारांपासून एक मुक्ती मिळवण्यासाठी किंवा दूर जाण्यासाठी शक्यतो मद्यप्राशन केलं जातं. तर अशा ठिकाणी आपण बघतो की मद्यपान ही गुंगी आणणारी प्रक्रिया असल्यामुळे ती सेवन केल्यानंतर मेंदू व मज्जातंतू व्यवस्थेचा परिणाम होतो. त्याच्यामुळे व्यक्तीच्या मानसिक जीवनावर निर्णायक शक्ती, वैचारिक शक्तीचा ऱ्हास होतो. म्हणून व्याधीग्रस्तांना असे वाटते की आपण मद्यपान केले तर आजार बरा होतो, असं त्यांना वाटतं की दुखणं कमी होऊन जातं, डोकं दुखणं कमी होतं, पण हे चुकीचं आहे. तर आजारपण हे पण एक कारण आहे. मनोरंजनाचा अभाव. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. यात 12माही काही ना काही कामं असतात है ना, आणि ती जी शेतामधली कामं संपतात तेव्हा बाकीची कामं नसल्यामुळे उरलेले 6 महिने काय करायचं, ड्राय लँड आहे ना, की जेव्हा पाऊस नसतो, उन्हाळा असतो, अशा वेळी केवळ वेळ कसा घालवायचा ह्याची साधने उपलब्ध नसतात. त्यामुळे जनरली एक टेंडन्सी आहे की दारू ही ते मनोरंजन साधन साधतो आपण. अंधश्रद्धा किंवा धार्मिक रूढी परंपरा देखील इथे आहेत. जसं की भारतीय समाज जीवनावरील काही धार्मिक विधी हे केले जातात. त्या विशेष करून आदिवासी समाजव्यवस्थेत त्याचे स्वरूप वेगळ्या प्रमाणात दिसते. मद्य, पशुबळी, निसर्ग देवता, प्राणी मात्र यांना नैवेद्य देऊन आपण परमेश्वराला प्रसन्न करतो. विशेष करून काही देवांना मद्य, दारू हे द्यावे लागते अशी श्रद्धा आपल्याकडे आहे. तर बेसिकली अशा पण काही धार्मिक रूढी परंपरा आहेत की जेणेकरून देवांना देखील नैवेद्य देण्याची प्रथा आपल्याकडे आहे. औद्योगिकरण व शहरीकरण एकंदरीत आपल्याला दिसतं की पाश्चिमात्य संस्कृतीचा परिणाम म्हणा, ह्या पाश्चिमात्य संस्कृतीमुळे आपल्याला दिसतं की भारतामध्ये देखील औद्योगिकरण जसं वाढतंय, शहरीकरण जसं वाढतंय, तिथे विविध धर्मातील जातीतील लोक एकत्र येतात, बहुजिनसी जो समाज बनतो, व्यक्तिवादी दृष्टिकोन बनतो, पाश्चात्य समाजाचं अनुकरण आपण करतो, लोकसंख्या वाढते, गलिच्छ जीवन असतं, स्लम्स असतात. तर अशा ठिकाणी ह्या प्रॉब्लेममुळे भारतामध्ये आपल्याला मद्यप्राशन करण्याचं प्रमाण दिसतं. शहरीकरणानं आणि औद्योगिकरणानं त्यामध्ये आणखी भर घातलेली आपल्याला दिसते. तशा प्रकारे ही 10 कारणं आहेत की ज्यामुळे मद्यप्राशन करणं किंवा हा जो अल्कोहोलिझम हा प्रॉब्लेम आपण म्हणू शकतो तो वाढतो. जसं की औद्योगिकरण व शहरीकरण, त्याचबरोबर अंधश्रद्धा व धार्मिक रूढी परंपरा, त्याचबरोबर काही आणखी कारणं जसं की मनोरंजनाचा अभाव असणं खेड्यांमध्ये, त्याचबरोबर आजारपण ह्याच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी जो गैरसमज आहे, पण असा समज आहे आजारपणापासून मुक्ती, देन दारिद्र्य व बेकारी, संकट प्रसंगी देखील दारू पितात. त्यानंतर कर्जबाजारीपणा असेल तर टेन्शन मुक्ती मिळवण्यासाठी कर्जबाजारीपणा असेल तर, नंतर मानसिक कारणं काही असतात जसं की डिप्रेशन, नैराश्य, वैफल्य, अपराधीपणा, फॅशन व चैन ही पण कारणं आहेत. अज्ञान, गैरसमज हा याचं पहिलं कारण आहे. तर ह्या कारणामुळे आपल्याला दिसतं की भारतामध्ये एकंदरीत मद्यपान करण्याचा एक टेंडन्सी आहे. त्याला कन्क्लूड करताना आपण असं बोलू शकतो की मद्यप्राशन करणं ही एक सामाजिक समस्या आहे, कारण त्याचा परिणाम समाजातील एक खूप मोठ्या घटकावर होतो. एस्पेशली महिला व बालक त्याचे व्हिक्टीम बनतात आणि अल्कोहोलिझममुळे आपलं समाज, शरीर, मन, कौटुंबिक संबंध हे एकंदरीत हे धोक्यात येतात. त्यामुळे ही एक सामाजिक समस्या आहे. अशा वेळी
मानवांना किंवा एस्पेशली भारतामधल्या समाजांना किंवा व्यक्तींना आपण चांगली हेल्थ ह्याचं अवेअरनेस तयार करायला हवं. योगा, मेडिटेशन ह्याचं प्रमाण वाढावं. शाळेपासून त्यांना हेल्दी निरोगी आयुष्य जगण्यासाठी व्यायामाची सवय लावावी. तर एकंदरीत आपण अशा वेळी एक मोटिवेटेड पर्सन राहतो आणि दारूपासनं, मद्यप्राशनापासून आपण दूर राहतो. त्याचबरोबर बेरोजगारी, दारिद्र्य ही सोल्युशन्स पण, ह्याच्यावर पण काही समस्यावर सोल्युशन काढावी जेणेकरून मद्यपानाचं प्रमाण कमी होईल. त्याचबरोबर आपण पाश्चिमात्य संस्कृतीकडनं काय अनुकरण करावं आणि किती करावं ह्याचा देखील पुनर्विचार व्हावा. अशा प्रकारे आपण त्याचा उपाययोजना सुचवू शकतो आणि एक नवीन समस्या परत सुरू करू. आपण आता एका नवीन सामाजिक समस्येमध्ये हात घालत आहोत. ही सामाजिक समस्या ही जवळजवळ संपूर्ण भारतभर याचा परिणाम आपण भोगतो. ही सामाजिक समस्येचं नाव आहे भ्रष्टाचार. ओके, करप्शन. ह्याबद्दल आपण बोलण्याचा प्रयत्न करू की ही संकल्पना आहे काय. एकंदरीत भ्रष्टाचार ही संपूर्ण भारतात, त्याचबरोबर विविध क्षेत्रामध्ये हा फोफावत चाललेला ही समस्या आहे. आणि तेव्हा ज्यावेळी समाज व्यवस्थेच्या मूल्यांवर त्याचा प्रभाव कमी होतो, व्हॅल्यू सिस्टम डिस्टर्ब होते है ना, त्यावेळी आपण म्हणतो की तो समाज भ्रष्ट होत चाललेला आहे. तर भ्रष्ट आचरण ह्याला आपण भ्रष्टाचार असं म्हणतो. ओके, तर ज्यावेळी समाज व्यवस्थेत मूल्यांचा प्रभाव कमी होत जातो त्यावेळी आपण बघतो त्याला भ्रष्टाचार आपण म्हणतो. तेव्हा लोक भ्रष्टाचार करतात. विशेष म्हणजे जाणीवपूर्वक कर्तव्यांचे उल्लंघन करून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न जेव्हा आपण करतात नोकरदार किंवा लोकसेवक. विशेष म्हणजे जाणीवपूर्वक कर्तव्याचे उल्लंघन करून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न जेव्हा होतो तेव्हा भ्रष्टाचार असतो. सामान्य माणूस दैनंदिन व्यवहारात आपले काम होण्यासाठी प्रलोभन देऊन आपला त्याचा व्यवहारात उपयोग करून घेतो है ना. प्रलोभन म्हणजे आपण त्याला आमिष म्हणू शकत नाही, पण सम टेम्पटेशन्स. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अनेक गोष्टी साध्य करून आपण बघतो, जसं की पोलिसांबरोबर तोडपाणी करणे, बालकामगारांचे शोषण करणे, शासनाच्या वेगवेगळ्या योजनेमध्ये अफरातफर करणे वगैरे वगैरे, किंवा शिकवणी तसं देणे, किंवा आदिवासी विकास योजनात गडप करून टाकणे, रस्त्यांचे बांधकाम निकृष्ट. तुम्हाला करप्शनचे उदाहरण सांगण्याची मला गरज वाटत नाही, पण एकंदरीत भारतामध्ये अशा विविध प्रकारे गव्हर्नन्समध्ये करप्शनचं प्रमाण भरपूर आहे. भ्रष्टाचाराचा अर्थ त्याचं स्पष्ट करण्यासाठी आपण त्या डेफिनेशनमध्ये जाऊ की एलियट अँड मेरिल काय म्हणतात बघू. यांच्या मते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मतलब साध्य होण्यासाठी, मतलब साध्य इंटरेस्ट है ना, सेल्फ इंटरेस्ट त्याला आपण म्हणू, वेस्टेड इंटरेस्ट त्याला आपण म्हणतो. तर मतलब साध्य होण्यासाठी जाणीवपूर्वक कर्तव्यांचे उल्लंघन करणे ह्याला आपण म्हणतो करप्शन. तर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मतलब साध्य होण्यासाठी जाणीवपूर्वक कर्तव्यांचे उल्लंघन करणे म्हणजे भ्रष्टाचार होय. भार्गव म्हणतात की कुटुंब, नातेवाईक, मित्र यांच्यासाठी सरकारी कर्मचाऱ्याने अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे आर्थिक लाभासाठी काही कृत्य केलं तर त्याला आपण म्हणतो करप्शन. जे नाम यांच्या मते भ्रष्टाचार म्हणजे स्वतःच्या लाभासाठी सार्वजनिक स्थितीचा दुरुपयोग करणं है ना, पब्लिक ऑफिसचा दुरुपयोग करणं म्हणजे भ्रष्टाचार. स्वतःच्या फायद्यासाठी जर आपण दुरुपयोग करत असो आपल्या पॉवरचा त्याला आपण करप्शन म्हणू. एंट्रिस्की म्हणतात की बाबा सार्वजनिक स्थितीचा स्वहितासाठी उपयोग करून पद्धतशीरपणे कायद्याचे उल्लंघन करणे म्हणजे भ्रष्टाचार. सगळ्यांकडे जागेवर आपल्याला स्वहित आहे, सेल्फिश इंटरेस्ट आहेत, राईट. भ्रष्टाचार प्रतिबंधक समिती व्यापक अर्थाने सार्वजनिक पद म्हणजे पब्लिक ऑफिस, सार्वजनिक पद किंवा समाजात उपलब्ध असलेला विशेष दर्जाची संलग्न शक्ती किंवा प्रभावाचा अनुसूचित वा स्वतःसाठी वापर करणं म्हणजे भ्रष्टाचार. ही खूप छान कन्सेप्ट आहे. हे बघा परत की व्यापक अर्थाने सार्वजनिक पद किंवा समाजामध्ये उपलब्ध असलेल्या एका विशेष दर्जाची संलग्न शक्ती आणि प्रभावाचा अनुसूचित वा स्वतःसाठी उपयोग करणं म्हणजे भ्रष्टाचार असं आपण म्हणतो, करप्शन असं म्हणतो. भ्रष्टाचार सरळ स्वार्थासाठी नैतिक मूल्य विसरून आपण एकंदरीत आपल्या स्वार्थासाठी है ना, स्वस्वार्थासाठी नैतिक मूल्य आपण विसरतो आणि आर्थिक आणि भौतिक गरजेपोटी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरूपात करप्शन भ्रष्टाचार करतो. ह्याला आपण करप्शन म्हणतो. भ्रष्टाचारामध्ये व्यक्ती स्वार्थ ठेवून समोर ठेवून सेवेची भावना त्याच्या मनामध्ये येत नाही. फक्त आपला स्वार्थ साध्य करणं त्याचा प्रयत्न असतो. यात राजकारणी, सरकारी कर्मचारी, व्यापारी, उद्योगपती यांच्यापर्यंत भ्रष्टाचाराचे कार्यक्षेत्र हे वाढलेले आहे. तर राजकारी, सरकारी कर्मचारी सगळ्यांपर्यंत भ्रष्टाचार हे सामाजिक पातळीत योग्य नाही, परंतु आर्थिक स्थिती
आणि भौतिक साधनांसाठी पद्धतशीरपणे आपण कायद्यांचं जेव्हा उल्लंघन करतो है ना, तेव्हा त्याला आपण भ्रष्टाचार म्हणतो, कायद्यांचं उल्लंघन करतो. अशा व्यक्तिगत संपत्तीला समाजामध्ये स्थान दिसते व विशेष प्रतिष्ठा प्राप्त असते. तर बेसिकली समाज पण व्यक्तींकडच्या संपत्तीला ती कशी का त्यांनी मिळवावी ह्याला प्रोत्साहन देतो. म्हणून आपल्याला दिसतं की समाजामध्ये करप्शनला वाव मिळतो. घरातल्या कुटुंबातल्या व्यक्ती, पत्नी, पती किंवा आई वडील हे देखील करप्शनला सपोर्ट करतात. कारण पैसा असणं हे आज स्टेटसची गोष्ट आहे. ते समाजामध्ये मूल्य किंवा त्याला आपण महत्त्वाचं मानतो. तर ह्यामुळे करप्शन वाढतो. त्याचे प्रकार बघू आपण की राजकीय क्षेत्रातील भ्रष्टाचार. एक आहे निवडणुकीचा म्हणजे करप्शन इन पॉलिटिक्स. निवडणुकीच्या काळात मतदारांना प्रलोभन देणं हा पण एक प्रकार आहे. बहुमतासाठी सत्ताधारी पक्षाला मत देणं हे पण. पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून पक्षश्रेष्ठी असलेल्यांना प्रलोभन देणं. त्याचबरोबर प्रशासकीय क्षेत्रामध्ये देखील आपण बघतो आहे गव्हर्नन्स मधलं करप्शन. हे देखील आपण सेकंड टाईप बघतो. त्यातला पहिला सर्व शासकीय अंतर्गत कार्यालयातील भ्रष्टाचार. त्याचबरोबर निमशासकीय जे गव्हर्नमेंट ऑफिस मधला भ्रष्टाचार. देन सेमी गव्हर्नमेंट मधला भ्रष्टाचार किंवा सहकार किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीज मधला भ्रष्टाचार. त्याचबरोबर संरक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार जसं की खरेदी करणं, शस्त्रांची खरेदी विक्री ह्या वेळचा भ्रष्टाचार. तर बेसिकली गव्हर्नन्समध्ये आपण बघितलं तर प्रशासकीय म्हणजे गव्हर्नमेंट, देन निमशासकीय म्हणजे सेमी गव्हर्नमेंट आणि काही अशा गोष्टी ज्याला की आपण म्हणू की सेक्युरिटीमध्ये देखील है ना, की काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील करप्शन आपल्याला दिसतं. एकंदरीत ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेमध्ये करप्शन, ग्रामपालिका, महानगरपालिका, नगरपालिका, स्वतंत्र महामंडळामधला करप्शन हे सगळे टाईप्स आहेत त्याचे. आर्थिक जीवनामधला पण भ्रष्टाचार आहे. जसं की बँका, पतसंस्था, कोऑपरेटिव्ह बँका, त्यांचा एक्सचेंज, पैशाची अफरातफर करणं, सरकारचा कर चुकवणं, कंत्राट पास करणं पैसे घेऊन, कॉन्ट्रॅक्ट्स है ना, नकली वस्तू बनवून विक्रीस आणणं हे पण करप्शनचे प्रकार आहेत. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये देखील धार्मिकता म्हणजे खूपच देवदेव करणं किंवा देवाच्या नावाखाली लोकांना लुटणं, लुबाडणं, त्यांचा गैरफायदा घेणं, व्यक्तिगत फसवणूक करणं, शिक्षण व्यवस्था, आरोग्य ह्यांच्यामधलं करप्शन, मद्यपान, लॉटरी, कला, साहित्य ह्यांच्यामधलं देखील करप्शन आपण बघतो. जे पेटंट्स किंवा कॉपीराइट्स वगैरे चोरणं, विकणं है ना, आपण जे पायरसी म्हणतो आपण त्याला, ते पण तर करप्शन आहे. त्याची कारणं बघू आपण. स्वार्थी राजकीय वर्ग हे त्याचं पहिलं कारण आहे. करप्शनचं पहिलं कारण स्वार्थी राजकीय वर्ग. स्वातंत्र्यपूर्व स्वातंत्र्यानंतर भारतात भ्रष्टाचाराचे प्रमाण राजकीय वर्गात नव्हते ऍक्च्युली. तिसऱ्या व चौथ्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या राजकारण्यांनी, उमेदवारांनी खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार सुरू करायला सुरुवात केली. तिसऱ्या व चौथ्या पंचवार्षिक योजनेपासून थोडं करप्शन वाढलेलं आपल्याला दिसतं. पूर्वीचा राजकीय कार्यकर्ता इमानदार होता ओके, परंतु नंतर या वर्गाने जाती संस्था, कार्यक्षेत्र विभाग या गोष्टींना महत्त्व देऊन राष्ट्रहित न जोपासता स्वतःच्या हितासाठी प्रशासनाला हातात घेऊन सत्तेचा बोवगा दाखवून त्यांच्याकडनं स्वहित साधून घेतलं. स्वहित. तर करप्शनची हिस्ट्री भारतामध्ये नाही ऍक्च्युली. हे ऍक्च्युली थर्ड किंवा फोर्थ पंचवार्षिक योजनेपासून सुरू झालेलं आहे. प्रत्येक योजना विकासाच्या दृष्टीने हितकारक आहेत, परंतु सामाजिक वर्ग हा हेतू सफल होऊ देत नाही. म्हणून मंत्री, प्रशासन हे सगळे जे पॉलिटिशियन्स आपल्या पॉवरचा किंवा ऑफिसचा गैरवापर करतात, त्याची भीती दाखवून करप्शन करतात. राईट. तर बेसिकली हा एक प्रॉब्लेम आहे. दुसरं एक कारण आहे संस्थांचे विस्तृत क्षेत्र. पूर्वी समुदाय हा लहान होता, त्यावेळी प्रत्येक नागरिकात एकता होती, त्यामुळे राजकीय समस्यांची व सामाजिक समस्यांची माहिती असायची. त्यामुळे सर्वानुमते कारभार चालायचा. परंतु अलीकडे स्वतंत्र भारताने लोकशाही तंत्राचा स्वीकार केला. ओके, त्यातून प्रशासकीय शासन प्रणाली अंमलात आली. त्यातूनच राजकीय कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी प्रादेशिक विभाग, महामंडळ, स्वतंत्र विभाग आपण तयार केली. आणि ही सगळी सत्ता जी आधी लोकांकडे होती, जी मोठ्या एल्डरलीज किंवा सिटीजनकडे होती, तर ती आता पॉलिटिशियन्सकडे गेली, ऑफिसर्सकडे गेली. सत्तेचा वापर स्वतःसाठी करून त्यात पद्धतशीरपणे ते भ्रष्टाचार करतात. सो बेसिकली ह्यांचे जी विस्तृत त्यांचा जो आवाका झालेला आहे पॉवर्सचा,
ह्याच्यामुळे देखील करप्शन घडतं. त्याचबरोबर व्यावसायिक व राजकीय नेत्यांचे गठबंधन, त्याला आपण म्हणतो की नेक्सस बिटवीन द कॉर्पोरेट्स अँड द पॉलिटिशियन्स. म्हणजे हे बिझनेस आणि पॉलिटिशियन्स है ना, की श्रीमंत लोक आणि पॉलिटिशियन्स एकत्र येऊन करप्शन करतात. जनतेच्या विकासाचा संबंध प्रत्यक्ष नेत्याकडे असतो. सोयी सवलती, परवाने देणं लावण्याची पद्धत, व्यावसायिक उद्योगपती है ना, हे सगळं म्हणजे बिझनेसमॅन हे करप्ट पॉलिटिशियन्सच्या इलेक्शनच्या वेळी फंड करणार आणि ते बिझनेसमॅनला जेव्हा ते जिंकून येतील तेव्हा त्यांच्या बिझनेस लोकांसाठी, बिझनेस क्लास लोकांसाठी नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन स्कीम, नवीन नवीन प्रोजेक्ट आणणार, ज्यांना बिझनेस क्लासचा फायदा होणार. तर बेसिकली त्या दोघं मिळून इलेक्शनच्या फंडिंगमध्ये कंपन्या फंड करतात आणि जेव्हा हे निवडून येतात तेव्हा निवडून आल्यानंतर हे कंपन्यांना फायदा करून देतात. राईट. सो हे नेक्सस असतं. तर व्यावसायिक उद्योगपती आणि यांचे राजकारण्यांसोबतचे गठबंधन असतं, आपण त्याला असं म्हणतो. भौतिक सुविधांचा हव्यास देखील वाढलेला आहे, की आपण कधीच कन्झ्युमरिझम की क्रीड, लोभ वाढलाय, की गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, पैसा पाहिजे, जमिनी पाहिजे, प्लॉट्स पाहिजे, ह्याचा हव्यास वाढत चाललाय, भौतिकता वाढत चाललेली आपल्याला दिसते. त्यामुळे करप्शन वाढतंय, गरजा वाढतात. पक्ष कार्यकर्त्यांची मर्जी सांभाळावी लागते है ना. कार्यकर्त्यांसाठी है ना, की आपलं कुठली पॉलिटिकल पार्टी चालवायला पैसा लागतो, म्हणून हा पैसा उभा करायचा एक टेक्निक करप्शन असतं. तर लोकशाहीत सत्तेवर आल्यानंतर कार्यकर्त्यांना सांभाळावे लागते. त्यासाठी शासनाच्या देखरेखीत महामंडळाची स्थापना करावी लागते. ही महामंडळाच्या जागी त्यांच्या अध्यक्षपदी किंवा पोझिशन्सला त्या पॉलिटिकल पार्टीमधल्या लोकांना ते बसवतात आणि ते करप्शन करतात. मग या ठिकाणी सत्ताधारी नेते मंडळी प्रमुखपदी आपल्या पक्षाच्या मदतीतील कार्यकर्त्यांना नेमतात. मग या पदावरील व्यक्ती आपल्या पदाचा वापर करतात आणि अशा प्रकारे आपल्याला दिसतं की करप्शनचा परिणाम किंवा प्रमाण वाढतं. ते एकंदरीत पॉलिटिकल पार्टी आपल्या मर्जीतल्या कार्यकर्त्यांना चांगल्या पोझिशन्सला नेऊन बसवते. एखाद्या महामंडळाचा अध्यक्ष, एखाद्या कॉर्पोरेशनचा अध्यक्ष, शिक्षण संस्थेचा अध्यक्ष, कोऑपरेटिव्हचा अध्यक्ष, जेणेकरून ते लोक मर्जीतलं गव्हर्नमेंट असल्यामुळे करप्शन करतात. ओके. मुद्रण अर्थव्यवस्थेचा विस्तार, त्याला आपण म्हणू की करन्सी अँड ऑल. तर करन्सी ज्याच्यात 1000 नोटा, 1000ची नोटा, 2000ची नोटा, नोटांचं प्रमाण, जी साईज वाढते तेव्हा आपण म्हणतो करप्शनचं प्रमाण वाढतं, कारण ते हँडल करायला सोपं असतं. आधुनिक काळात देवाणघेवाणीसाठी चलनाचा वापर होतो. या चलनात कागदी नोट असल्यामुळे भ्रष्टाचार सुलभ झाले आहे. अयोग्य मार्गाने आपण प्रचंड पैसा मिळवतो आणि लपवतो पण. तर एकंदरीत आपण आहे बढती मिळवण्यासाठी देखील आपण म्हणतो की प्रमोशनसाठी देखील करप्शन चालतं. तुम्हाला ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की भारतामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी जर IPS ऑफिसर किंवा IAS ऑफिसरची बदली करायची असेल तर 200 कोटी रुपयाची तिथे ती लाच मागितली जाते. तर एखाद्या IPS ऑफिसरची बदली जर मुंबईसारख्या ठिकाणी करायची असेल 200, 250, 300 कोटीचा रेट आहे आज महाराष्ट्रामध्ये ना. तर एवढं मोठी, जर तो माणूस जर 200 कोटी रुपये जर फक्त बदलीला, ट्रान्सफरला देत असेल तर विचार करा की तिथे गेल्यावर तो किती खात असेल. तर प्रशासकीय, निमशासकीय स्तरावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती आपण करतो. तर अशा वेळी बढती मिळवण्यासाठी देखील पैसा, अतिरिक्त व्यसनाधीनता म्हणजे एकंदरीत ना की ॲडिक्शन्स असणं, अल्कोहोलिझम वगैरे इत्यादी. तर ह्यामुळे देखील आपल्याला दिसतं की वाईट सवयींमुळे पण करप्शन वाढतं, कारण वाईट सवयींमुळे गरजा वाढतात, खर्च वाढतो आणि हा खर्च आणि गरजा पूर्ण करण्यासाठी करप्शनची टेंडन्सी वाढते. तर अतिरिक्त व्यसनाधीनता हे एक कारण आहे. बढती मिळवण्यासाठी हे पण एक कारण आहे. मुद्रण अर्थव्यवस्थेचा विस्तार म्हणजे करन्सी हे एक कारण आहे. त्याचबरोबर पक्ष कार्यकर्त्यांची मर्जी सांभाळायला करप्शन चालतं. त्याचबरोबर भौतिक सुविधांचा हव्यास हे पण आहे. व्यावसायिक व राजकीय नेत्यांचे गठबंधन हा एक कारण आहे. त्याचबरोबर संस्थांचे विस्तृत क्षेत्र हे पण कारण आहे. त्याचबरोबर स्वार्थी राजकीय वर्ग ही सगळी कारणं आहेत. आतापर्यंत आपण बघितलं की करप्शन म्हणजे काय, त्याचे प्रकार काय आहेत, त्याची कारणे कुठली कुठली आहेत. आता बघू केलं तर काय उपाययोजना आपल्याला करता येतील. आज आपल्या देशामध्ये भ्रष्टाचार रोखण्यासाठी कडक कायदे हे करण्याची वेळ येऊन गेलेली आहे. कारण देशात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, प्रशासकीय, व्यावसायिक इत्यादी सर्व क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचार हा वाढत चालला आहे. हा भ्रष्टाचार समाजातील विकासात्मक कार्यांना आडकाठी होऊन उभा राहिलेला आहे. त्यामुळे देशाचा विकास खुंटला आहे. म्हणून हा भ्रष्टाचाराला आळा घालण्याची गरज आहे. जसं की 1941 मध्ये स्पेशल पोलीस विभाग इस्टॅब्लिशमेंट त्याला आपण म्हणतो, ह्या नावाचा आपण विभाग तयार केला. यावेळचे दुसरे महायुद्ध सुरू होते. स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंट
त्यावेळी ते सनदी अधिकारी व गैर सरकारी हे जनतेच्या पैशांवर श्रीमंत बनण्याचा प्रयत्न होत दिसत होता. त्यामुळे आपण त्यांच्यावर आळा घालण्यासाठी आपण काय केलं, दंड द्यायला लागलो. परंतु याचे स्वरूप म्हणजे त्यावेळी प्रभावी नव्हते. म्हणून 1947 साली भ्रष्टाचार निवारण कायदा, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट देखील आपण पारित केलेला आहे. परंतु कायद्याचे स्वरूप व्यापक बनावे अशी गरज आपल्याला वाटते. ओके, सो एकंदरीत कायदा त्यानंतर बनवला. नंतर केंद्रीय आयोगामार्फत भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या संदर्भामध्ये कारवाई करण्यासाठी राष्ट्रपतीने सूचित केलेल्या पॅनलमधून निवडतो आपण CVC, त्याला सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन असा आपण शब्द वापरतो. केंद्रीय दक्षता आयोग. ओके, तो सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, केंद्रीय दक्षता आयोग. नंतर CBI ची पण मदत घेतो आपण. आता ED पण मदत घेतो आपण बऱ्यापैकी, राईट. त्याचबरोबर तसेच विविध क्षेत्रामध्ये असलेल्या भ्रष्टाचाराचा विचार केला तर शासन प्रणालीमध्ये सुटसुटीतपणा आणण्याची गरज आहे. ओके, तर उपाय काय काय आहेत याच्यावर आपण काय काय उपाय करता येतील, उपाययोजना करता येतील. तर पहिला, राजकीय पक्षांची नैतिकता उंचवायला पाहिजे. त्यांना इथिक्सची जास्त गरज आहे, की पॉलिटिक्समध्ये इथिक्सची गरज आहे, की राजकीय पक्ष, लोकशाही, त्यांना त्यांची नैतिकता वाढवण्याची गरज आहे. करप्शन फ्री पॉलिटिक्स आपल्याला करायला हवं. आपण जो उमेदवार निवडून देतो तो उमेदवार हा क्लीन पर्सनॅलिटीचा असावा, करप्ट नसावा, ह्याची काळजी आपण घ्यावी. त्याचबरोबर कायद्याची अंमलबजावणी खूप इफिशियंटली व्हायला हवी. अँटी करप्शन ऍक्ट वगैरे, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, हे सगळ्यांचं प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट, त्याला पोका आपण म्हणतो, ह्या पोका किंवा CVC यांच्या मार्फत खूप चांगली कामगिरी व्हावी आणि ज्यांना आपण पकडलंय त्यांना व्यवस्थित शिक्षा व्हावी, चांगली शिक्षा व्हावी, प्रभावी शिक्षा व्हावी असं आपण म्हणू. शिक्षेमध्ये सुधारणा घडून यावी, जसं की त्यांना आणखी सक्त बनवावं, है ना. त्याचबरोबर जी शिक्षा आहे ती अशी शिक्षा बनवावी की उम्रकैद वगैरे, असं की एखादी मोठी शिक्षा, जेणेकरून ती शिक्षा ही शिक्षेला घाबरूनच लोक पैसे घेणार नाहीत. मुद्रण व्यवस्थेमध्ये देखील बदल करावा. नोटांची संख्या ही थोडी कमी करावी, तर करन्सीची संख्या कमी करावी, किंवा 5,000ची नोट किंवा 10,000च्या नोटपेक्षा आपण नोटांची संख्या छोटी छोटी बनवू, 50 रुपये, 100 रुपये, जास्तीत जास्त 500 रुपये, है ना. तर असं करावं जेणेकरून ते पैसे सांभाळणं अवघड होईल, त्याची साईज वाढेल, म्हणून त्याचा करप्शनमध्ये थोडी कमी तयार होईल. शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करावी. जर त्यांची सॅलरी जर वाढवली तर त्यांची टेंडन्सी पैसे घेण्याची थोडी कमी होऊन जाईल. मूल्य शिक्षण, व्हॅल्यू एज्युकेशनचा प्रसार करावा, हे देखील एक चांगला पॉईंट आहे. भ्रष्टाचार निर्मूलन करणाऱ्या सक्षम संस्थांना आपण सक्षम बनवावं. तर अशा काही NGOज तयार आहेत का, आणि हे NGOजला आपण एम्पॉवर करावं की जे भ्रष्टाचारासाठी काम करतात. जसं की आपल्या देशामध्ये भ्रष्टाचार निर्मूलन करणाऱ्या सक्षम संघटना नाहीत, त्यांना आपण सक्षम बनवायला हवं. तर मीडियाला स्ट्रॉंग बनवायला हवं, ह्या NGOजला एम्पॉवर करायला हवं, त्यांना मॅन पॉवर, रिसोर्स, स्किलिंग द्यायला हवी, आणि ह्या NGO मार्फत आपण करप्शनच्या अगेन्स्ट अवेअरनेस तयार करायला हवी. सरकारी अधिकाऱ्यांची आपण काउन्सिलिंग घ्यायला हवी. लोकांना समजून सांगायला हवं की जेवढं करप्शन घेणं चुकीचं आहे तेवढं देणं पण चुकीचं आहे. तर अशी आपण कार्यप्रणाली करू शकतो. मूल्य शिक्षणानं, व्हॅल्यू एज्युकेशननं आपण लोकांपर्यंत प्रामाणिकपणा, ट्रान्सपरन्सी, है ना, ह्या सगळ्या मूल्यांचा प्रसार आपण करू शकतो. त्यांची इथिकल, त्यांना जे नैतिकता त्यांची आपण इम्प्रूव्ह करू शकतो, असा मूल्य शिक्षण देऊ शकतो आपण. त्याचबरोबर जर आपण शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ केली तर थोडीशी टेंडन्सी कमी होताना आपल्याला दिसेल की पैसे घेण्याची प्रलोभनास ते बळी पडणार नाहीत. ऑलरेडी गव्हर्नमेंट ऑफिसर्सचा पगार कमी आहे, तर त्यांची लाईफस्टाईल भागत नाही अशी बऱ्याच जणांची कंप्लेन असते. तर त्यांची वेतनात वाढ व्हावी, राईट. मुद्रण अर्थव्यवस्थेत बदल करावा, राईट. बदल करणं आवश्यक आहे. करन्सीची साईज छोटी करणं आवश्यक आहे. तिसरा, की शिक्षेमध्ये सुधारणा करावी, ती शिक्षा अधिक स्ट्रिक्ट बनवावी जेणेकरून त्याला घाबरून लोक करप्शन नाही करणार. दुसरा, की कायद्यांची अंमलबजावणी प्रभावी असावी. जे करप्शनचे अँटी करप्शन ऍक्ट आहेत ते व्यवस्थित इम्प्लिमेंट करावेत, स्ट्रिक्टली करावेत. आणि त्याचबरोबर राजकीय पक्षांची नैतिकता उंचावी, पॉलिटिक्स हे करप्शन फ्री असावं, अशा प्रकारे आपण सुचवू शकतो. तर ऑन दिस नोट मी आजचा टॉपिक कन्क्लूड करतो. आज आपण बघितलं की 3 सामाजिक समस्यांचा अभ्यास केला. भ्रष्टाचार म्हणजे करप्शन. दुसरं आपण बघितला बाल गुन्हेगारी आणि मद्य प्राशन करणं. ते एकंदरीत अल्कोहोलिझम, जुवेनाइल्स म्हणजे त्याला आपण म्हणू की बाल गुन्हेगार, आणि ह्याला आपण म्हणू करप्शन, असे 3 मुद्दे संपवले. पुन्हा एकदा आणखी काही 2-3 नवीन समस्या घेऊन मी उद्या तुमच्यापर्यंत येतो आणि आजचं लेक्चर कन्क्लूड करतो. थँक्यू व्हेरी मच.